दंडवत प्रणाम हा चॅनल सुरू करण्यामागे माझा एक वैयक्तिक अनुभव आहे. महानुभाव पंथामध्ये जन्म झाल्यापासून माझ्या मनात अनेक प्रश्न होते. सूत्रांचा नेमका अर्थ काय? लीळांचा खरा संदेश काय? श्री चक्रधर स्वामींनी दिलेल्या तत्वज्ञानाचा आपल्या जीवनाशी संबंध कसा आहे? जेव्हा मी या प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात केली, तेव्हा मला एक गोष्ट जाणवली. आपण प्रवचनांना जातो, गुरूंकडून मार्गदर्शन घेतो, घरी पारायणही करतो. पण आजच्या धावपळीच्या जीवनात नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे महानुभाव पंथाचे संपूर्ण ज्ञान क्रमवार पद्धतीने समजून घेणे अनेकांना शक्य होत नाही. आज अनेक शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या गावापासून दूर राहतात. अशावेळी महानुभाव पंथाचे ग्रंथ, पुस्तके किंवा अभ्यास साहित्य सहज उपलब्ध होत नाही. तसेच इंटरनेटवर आणि ऑनलाईन माध्यमांवरही महानुभाव पंथाबद्दल सविस्तर, विश्वासार्ह आणि क्रमवार माहिती खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. बऱ्याच वेळा एखाद्या प्रवचनात काही सूत्रांचे स्पष्टीकरण मिळते, तर दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या विषयाची माहिती मिळते. पण संपूर्ण सूत्रपाठ, लीळाचरित्र आणि तत्वज्ञान यांची एकसंध सांगड सहजपणे घालता येत नाही. याशिवाय बहुतेक ग्रंथ, सूत्रे आणि पारायण हे प्राचीन देवनागरी भाषेत असल्यामुळे त्यांचा नेमका आणि सखोल अर्थ प्रत्येकाला स्पष्टपणे समजेलच असे नाही. अनेक वेळा आपण शब्द वाचतो, पण त्या शब्दामागील तत्वज्ञान, गूढ अर्थ आणि श्री चक्रधर स्वामींचा खरा संदेश आपल्यापर्यंत पूर्णपणे पोहोचत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा अन्यपंथीय व्यक्ती आपल्याला महानुभाव पंथाबद्दल प्रश्न विचारतो, तेव्हा अनेक वेळा आपल्याकडे त्याचे अचूक उत्तर नसते. कधी आपण उत्तर देऊ शकत नाही, तर कधी आपल्या अपुऱ्या ज्ञानानुसार किंवा ऐकीव माहितीनुसार उत्तर देतो. परंतु अशावेळी नकळत चुकीची माहिती पुढे जाते. त्या व्यक्तीच्या मनात महानुभाव पंथाबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतात. आणि जे तत्वज्ञान जगाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी आहे, त्याच तत्वज्ञानाची चुकीची ओळख समाजामध्ये निर्माण होण्याचा धोका असतो. मग माझ्या मनात एक विचार आला. आजची नवीन पिढी मोबाईल, इंटरनेट आणि यूट्यूबच्या माध्यमातून ज्ञान मिळवत आहे. जर महानुभाव पंथाचे हे अमूल्य तत्वज्ञान त्यांच्यापर्यंत त्यांच्या भाषेत, त्यांच्या पद्धतीने आणि आधुनिक माध्यमातून पोहोचले नाही, तर भविष्यात अनेकांना आपल्या पंथाचे खरे ज्ञान मिळणारच नाही. मग का नाही हे ज्ञान नव्या पिढीपर्यंत त्यांच्या आवडीच्या माध्यमातून पोहोचवायचे? का नाही सूत्रांचा नेमका अर्थ, लीळांचे रहस्य आणि श्री चक्रधर स्वामींचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सर्वांसाठी उपलब्ध करून द्यायचे? का नाही असे एक व्यासपीठ तयार करायचे, जिथे महानुभाव पंथाचे संपूर्ण आणि क्रमवार ज्ञान एका ठिकाणी मिळेल? आणि याच विचारातून महानुभाव ज्ञानगंगा या चॅनलचा जन्म झाला. या चॅनलवर तुम्हाला केवळ माहिती मिळणार नाही, तर सूत्रांचा संदर्भ, त्यांचा नेमका अर्थ, लीळांचांचे रहस्य आणि संपूर्ण तत्वज्ञान एकाच ठिकाणी क्रमवार पद्धतीने समजून घेता येईल. या चॅनलचा उद्देश कोणत्याही ग्रंथाची किंवा परंपरेची जागा घेणे नाही, तर महानुभाव पंथाचे ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत, विशेषतः नव्या पिढीपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे हा आहे. हे केवळ माहिती नाही, हे केवळ सामान्य ज्ञान नाही. हे आपल्या जीवनाला दिशा देणारे, आत्म्याला जागृत करणारे आणि परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवणारे दिव्य ज्ञान आहे. म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे. या चॅनलवरील व्हिडिओ शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तात पहा. शांत ठिकाणी बसा, हेडफोनचा वापर करा आणि एका वेळेस फक्त एकच व्हिडिओ पूर्ण एकाग्रतेने ऐका. व्हिडिओ संपल्यानंतर लगेच दुसरा व्हिडिओ सुरू करू नका. त्या दिवसभर त्या विषयावर, त्या सूत्रावर किंवा त्या लीळेवर चिंतन करा. प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेला स्मरण प्रवाह काळजीपूर्वक लक्षात ठेवा.
यामुळे सूत्रांचा क्रम, लीळांचा संदर्भ आणि तत्वज्ञानाची साखळी दीर्घकाळ स्मरणात राहण्यास मदत होईल. या चॅनलवर दररोज सकाळी 5 वाजता एक नवीन व्हिडिओ प्रकाशित केला जाईल. चला, आपण सर्व मिळून महानुभाव पंथाचे हे दिव्य ज्ञान समजून घेऊया, स्वतः शिकूया आणि पुढील पिढीपर्यंत शुद्ध स्वरूपात पोहोचवूया. जय श्री चक्रधर. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळा चरित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा.